अरे राम राम रे पोट्ट्यो. काय म्हणता? सकाळीच उठलं, बहीण आपली मांजरबाई आली. मांजरबाईले 2 बिस्किट टाकून 2 बिस्किट मी चहामध्ये मर्डर करून खाऊन घेतलं. बहीण डायरेक्ट तयारी वगैरे करून डायरेक्ट गेलो बाई मंदिरात माता राणीचे मस्तपैकी दर्शन घेऊन घेतले. कारण आज होता बुराई, आपल्याला जायचं होतं चैतन्याच्या घरी, कारण होतं काम. मग म्हटलं एकटं कुठे जा, चला म्हटलं सोबत येऊ आपण फिरून. 1 रुपयाचं चॉकलेट बी घ्यायचं असलं तर आम्ही पूर्ण गँगच्या गँग जातो ना. हे तर वयचे फोटो काढणे आहेत, काही विशेष नाही. आणि पोचल्यावर हा पायनर बा लहान लेकरे संग बॅडमिंटन करू राहिला. आणि काय आणलं रे बा प्यायले? सुबोधदा म्हणे पिऊन तर पा. अरे बाबा जर बीर आणलं का रे बा? कमावता का आता? जरे पाहायला लागला. मग काय घरी आलो, आपल्या कॅशियर जोडून मस्तपैकी 200 रुपये घेऊन घेतले. कारण आपल्याला जायचं होतं डाळ आणायला, कारण डाळ झाली भाऊ आपली तयार. मग काय चिनबोले म्हटलं चालाव चिनबो जरासा घेऊ आपण बाहेरून फिरू. मग काय चिनबोले घेतलं ना सोबत, निघालो सरळ डाळ आणायला. चिनबो म्हणत की येऊन तर राहिलो, काही ना गेला. चिनबोले म्हटलं काही विषय आहे का दादा? हुंदीनं तुमची सोय आहे. आलो बाई डायरेक्ट डाळ मिळवर, डायरेक्ट डाळ घेऊन घेतली. निघालो भाई निघालो. चिनू म्हणत हा पॅन लागते आता. मग काय चिनूला म्हटलं एवढ्याचा तुम्ही खर्च कुठला, जेवढी तर आपली इन्व्हेस्टमेंट पण होती. मग काय चिनबू थांबणार यातल्यात का? आता तर मला कचोरी पाहिजे बावा. मग काय घ्या म्हटलं चिनबू. 4-5 कचोऱ्या हाणून घेतल्या ना भाऊ ना. खिसा डायरेक्ट खाली करून टाकला. मग काय आलो ना भाई दुकानात, कारण तर एवढा मोठा खर्च झाला असतं, कमाई तर करायला लागेल ना रे बा. चला मग पोट्ट्यो, मी करतो आता काम. भेटू आपण उद्या. तिथपर्यंत जय माता राणी.